करू मी हा बारदाना उचलून तिकडे नेऊन टाकायचा कोट्यावर हा इथेच पडतो तुला का तू हा काय माणूस आहे रे तू हा तू किती सांगितलं मी की बाबा जे कामं सांगितले ते जेव्हाच्या तेव्हा करायचं तू हा तुला एक काम आता सांगायचं तू विसरून जातून डबल मायावर जाऊन तू हा काय मामा ते आता माझ्या गडबडीत विसरून गेलं मामी दुसरं काम सांगितलं होतं मला आणि मग त्याच्यामुळं कसं आहे न्यायचं राहिलं मला असं वाटलं की दुपारून नेऊन टाका म्हणलं वा काय होतं कोण नेणार आहे आता इथून ते बाबा तुला गंज गोष्टी खऱ्या आहे सगळ्या पण कसं आहे तुला माहित नाही लोक कसे आहेत तू आज काय नजरेपुढे एखादी वस्तू जर पडली ती ठेवते तिथं हा गायब झाली मग आता रस्त्यावर घरी आपलं मग पाय बरं तू आज असं करतो गड्या खरं जा आवरी लवकर बारदाना नेऊन टाक तिकडं आणि कसं आहे आता आपल्याला आता खता बी बियाण्याचं बजेट बसवून आता आपल्याला जाणे बाजाराला आज माझ्या सांग चाल तू वाढी घेऊन हा बरं का आवर लवकर लगे हो आवर तुम्ही लवकर बरं चला मी आवरून घेतोय सगळं या तुम्ही तर बरं चाल मी तिकडे सरपंचाकडे जातोय ते येतात का नाही काय आहे पाहतोय जरा काय मिळालं काय नाही तर हा बरोबर या ना अहो ते काय ते सरपंच चालले तिकडे ते रस्त्यानं चालले तिकडे पलीकडे पा पाठीमागं पहा ना तिकडून बरं त्याकडे इथं सापडले हो चाल ये मग लवकर आवर सगळं बारदाना नेऊन टाक तिकडे लवकर हा आवरून गेलं की पटकन तयार होय हो सरपंच हो सरपंच साहेब फिरत जात आहे वाटते काय म्हणते का हो फिरत दादा काय बजेट आहे बाबा काय गडबड तुमच्या मागं आज अहो काय नाही ते बी बियाण्याचं पाहा म्हणलं बजेट आता कसं आहे बाकीचं आणून ठेवले सामान पण काय राहिले ना म्हणलं ते आणून ठेवा म्हणलं घरात आज चलता का बाजाराला लिहून राहिले तुम्ही आज नाही बा मी आणलं सगळं बारदाना आणून ठेवली मी घरात पहिलं आता पाहू म्हणलं आता पाण्यापासून हिशोबानं मी कसं आहे लवकरच आणून ठेवलं होतं सगळं तुम्ही कसं काय यंदा माघार घेतली बाबा एवढी हां माघार काय हे पाणी पावसाचं बजेट होतं म्हणलं आता कसं मागं पुढं होते म्हणून पाहिलं आणून म्हणलं आरामान जरा कसं आहे आता चांगलं क्वालिटीचं बियाणं पाहावं लागेल ना मग काय करता आता मी काय म्हणतो तुमच्याकडे सोयाबीनचं बी आहे का शिल्लक आहे का सोयाबीनचं मागच्या वर्षीचं हां मला वाटतं आता कसं आहे सोयाबीन यंदा जास्त लावून देऊ तुम्ही आता रिकामं डोक्याला ताप लावणं नको आता लगेच आता आहे अहो आता मरणाची लोकांनी नेन लावले ना आता काय राहिलेच किती आता 1 2 पोती राहिला असेल बाबा आता याचं असं किती लागते तुम्हाला हां आपल्याला काही जास्त लागत नाही अर्धा क्विंटल लागेल हां पहा मग आता कधी येऊ मी सांगा तुम्ही फक्त जाण मग घेऊन संध्याकाळी हां चला माझ्या मागं आता गडबडी जरा ते दुकानाचा माल भरायचा आहे जरा तर त्या पोराला सांगून देतो म्हणलं बाबा चाल माझ्या सांगतो ते आलं नाही माझ्या बत्ता कुठं जाईल का ना तो हा ते काय आहे ढोराव चारा पाणी करू राहिला असेल ते येईल ते कामाचं पोरग आहे ते येते ते बरं या मग तुम्ही आता हो संध्याकाळी या मग ते घेऊन जा मग हां अरे बाबा चारा पाणी लवकर हो आवरा लवकर तिकडे लवकर धरायचा पटपट हो आवरा लवकर जरा लय लाडाची बैले भाऊ मायावले पका ए पका पकव हो बाबा इकडे कसं काय तुम्ही आज काय करू राहिले इकडे मी काय म्हणतो तो मी काल ती पत्रकित्र आणली तर म्हणलं आता त्या झोपडीत आपल्या बांधून केली असती आणि ती कडी बंद करून दिला असतं मला एकदा हां माझ्याकडून होत नाही राहते ती आता हां आता मग रोज जरा सापडून नाही राहिला काय करू मग पाय बरं ते वारवाव झालं त्या दिवशी सगळा धिंगाणा झाला ना गेले ती पत्र उडून आडते काही चेपली मग नवीन आणली बा मी आता ती झोपडी आमच्यासाठी कडी बंद करून द्या मला असं वाटू राहिलं बा बरं देतो मला थांबा जरा संध्याकाळी हां शांततेने माझ्या मागायचं काम आहे आता पेरणीचं बघ हे चालू आहे सगळं गडबड आता सरपंच मागा आले ते कामं धंदे करणे त्याचे आता हां मग संध्याकाळी आलो देतो तुमचं करून मग ते क्लिअर हां अजून जमिनीची ओल तरी गेली का बरोबर हां आणि आता कसं एवढं लवकर गडबड करू पेरणं थांबा जरा एकूण खूप चांगली उद्या जरा मुरुणीचं पाणी उद्या तेव्हा पेरणं चालू करावं हां आता सगळं सामान आणून ठेवली मग आता पहिलं मी काय म्हणतो ते कर सरपंचाला सांग जरा आणि तेवढं आपलं झोपडीचं काम करून देखील एवढी बसरी बांधून आपली हां आता कसं रोज मधून कोणी सापडून बिना राहिले नाही तुम्हाला रोजगार सांगितलं असतं बा म्हणून तू म्हणून राहिलो आता तू आज काल सांगितलं तर तू आला नाही तू म्हणते मला काही हिंदी नाही मला सांगू नका तुम्ही काही काय करावं मी सांग बरं तू आता बाबा मी काय म्हणतो तुम्ही असं करा मी दुपारून येतो हे सकाळून एवढं क्लिअर करून घेतो जरा वगैरे पाळी आणि दुपारून तुम्ही आप येतो घरी हां आणि ती बसरी बांधून देतो तुम्हाला काय ताण घेऊ तुम्ही हां जा तुम्ही आता घराकडे चाटमार नको बरं बाबा हो दुपारून लवकर ये जरा कारण पाणी पावसाचा दिवस येतात आता पुन्हा आम्हाला राहायचं बजेटमध्ये पाणी सगळं इकडे तिकडे येऊन राहिलं घरात घुसून राहिलं काय करतो मग लवकर ये जरा हां हो या तुम्ही काय ताण घेऊ मी येतो दुपारून येतो नक्की हां बरं या मग तुम्ही बरं चल मग मी येतो नमस्कार मंडळी कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद